थांब बाळा, लक्ष देऊन ऐक. तुझं दुःख मला कळतंय, तुझ्या वेदना मला कळत आहेत. म्हणून तर मी तुला आज जो सल्ला देणार आहे तो मनापासून ऐक आणि हा सल्ला लक्षात ठेव. आयुष्य तुझं सुखी, आनंदी आणि खूप असं होईल की तू ज्या गोष्टीची आतुरतेने वाट बघत होता ती गोष्ट तुझ्या आयुष्यात घडायला सुरुवात होईल. तू चिंता करू नकोस. तू भय मनातून काढून टाक. तू घाबरतोस म्हणून तुला सर्व बोलतात, तुला मागे टाकतात आणि तुझ्याशी द्वेष करतात. तर या संकटातून तुला कसं निघायचं? तर तू एक लक्षात ठेव, तू कोणाचं वाईट चिंतू नकोस. तू कोणाला वाईट बोलू नकोस. तू कोणाच्या वाईट रस्त्यावर चालू नकोस. तुझं सर्व चांगलं होणार आहे आणि करता करविता मी बसलेलो आहे. कारण की तुझ्या आयुष्यातले जे दुःख आहे तेच तर मी काढण्यासाठी तुला माझा हात धरायला सांगितला आहेस. इथपर्यंत मी तुला स्वतःहून बोलवलं आहेस. कारण की जो माझ्या जवळ येतो आणि मी ज्याला बोलवतो त्याला मी कधीच एकटा पडू देत नाही. तुझ्याबद्दल कोणी वाईट केलेलं असेल तर त्याला मी शिक्षा देईल. कारण की मला माहिती तू खरा आहेस आणि तू सत्य मार्गावर चालत आहेस. तू सत्य आहेस, तुझे कर्म सत्य आहेस, तुझं वागणूक सत्य आहे. म्हणून तू धीर सोडू नकोस आणि तुझ्या कर्माचा हिशोब ठेवायला मी बसलेला असताना तू कधी घाबरू नकोस. कारण की सत्य हे एक दिवशी विजयी होतं आणि असत्य हे मागे पडतं. सत्याचा विजय करणारा भगवंत ज्याच्या पाठीशी असतो तो कधीच डगमगत नाही आणि तो कधी एकटाही पडत नाही. कारण की सत्याचा मार्ग जसा अर्जुनाने धरलेला होता तसाच तू सुद्धा त्या मार्गावर चाल. कारण की अर्जुनाबरोबर जसे श्रीकृष्ण होते तसंच जो सत्य मार्गावर चालतो त्याच्यासोबत मी असतो, माझ्या भक्तांसोबत मी असतो. कारण की माझे भक्त कसे आहेत ते मला ठाऊक असतात. म्हणून तर त्या माझ्या दरबारात येतात. जे सत्य असतात ते निष्ठेने आणि कष्टाने माझी सेवा करतात. कारण की जो सेवा करतो, तुला कोणीही म्हणत असेल की तू खोटी सेवा करत असतो, की तू खोटी दाखवणे करत असतो, तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या सेवेत मग्न राहा. उठता बसता तुझं नामस्मरण मुखात असू दे. तुला काही नसेल कळत पण मला सगळं कळतं. कारण की मी तुला बघत असतो. जेव्हा तू नामस्मरण करतो तेव्हा मी तुझ्याकडे बघत असतो. जेव्हा तू काही कार्य करत असतो तेव्हा मी बघत असतो. म्हणून तू कधी भिवू नकोस. आणि तुला कधीही वाटलं की तू एकटा पडला आहेस तर माझ्या फोटोसमोर बस, माझ्याकडे बघ. आतुरतेने बघत असशील तर मी तुझ्याकडे लक्ष देऊन तुझा जो कोणी अपमान करत असेल, जो कोणी तुला घालवत असेल, पाडून बोलत असेल त्याला मी बघून घेईल. भिऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. सेवा कर आणि सेवा करत राहा.